हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आता इथे कबीर जो आहे तो सखीला विचारत असतो की सखी, मला सांग, हा प्रीतम धर्माधिकारी कोण आहे? म्हणजे हा नवीनच माणूस तू कोण आणून उभा केला आहे? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की कबीर, त्याचं सत्य जे आहे ना ते आज रात्री 2 वाजता तुला समजेलच. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की म्हणजे तुला आत्ता सांगायचंच नाही आहे तर. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलू लागते की हो, तसं समज हवं तर. तर कबीर जो आहे तो सखीला बोलू लागतो की हे बघ सखी, मला असं वाटतं की आपल्यामध्येच आपण लपंडाव नको करूयात. तर आता सखी मनात म्हणते की कबीर, खरं तर माझ्यापेक्षा मोठा लपंडाव तूच करत आहेस, असं आता इथे सखी त्याला म्हणत असते. पण आता इथे सखी कबीरला विचारू लागते की कबीर, मला सांग, तू माझ्याशी काहीतरी लपंडाव नाही करत ना? तर त्यावेळी आता कबीर बोलतो की नाही. तर सखी त्याला विचारू लागते की मग सांग, तू कुठे होतास? तर त्यावेळी आता कबीर सांगू लागतो की अरे, तुला सांगितलं ना, महत्त्वाची मीटिंग होती आणि तिकडेच गेलो होतो. खरं तर यावेळी सखीला त्याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता, कारण तिने स्वतः पाहिलं होतं की तो ऑफिसमध्ये नव्हता गेला. तर मग कबीर असं खोटं का बोलत असेल? यामागचं कारण नेमकं काय आहे? हा विचार आता इथे ती करू लागते. आणि त्याच वेळी आता कबीरला याबद्दल काहीही माहिती नसतं. म्हणून कबीर जो आहे तो प्रीतम धर्माधिकारीबद्दल विचारत असतो. पण आता लवकरच इथे सखी कबीरला सगळं काही सत्य सांगणार आहे. तर आता कबीर जो आहे तो वाट पाहत असतो की सखी कधी एकदा बोलेल आणि कधी एकदा सांगून टाकेल. पण आता सखीने त्याला सांगितलेलं नसतं. त्याला फक्त एवढंच सांगितलेलं आहे की 2 वाजता आपल्याला जे काही समोर येणार आहे ना, ते तुला मी नक्की सांगेल. तर त्याच नंतर आता इकडे हा जो प्रीतम धर्माधिकारीचा पी-ए जो आहे त्याने इथे या मनस्विनीला कॉल केलेला आहे. तर आता मनस्विनी जागीच असते. मनस्विनी फोनवरती पाहते की अननोन नंबरवरून कोणता तरी फोन येतोय. मनस्विनी तो फोन उचलते आणि बोलू लागते की काय, कशासाठी केला एवढा रात्री फोन आणि कोण आहात तुम्ही? तर त्यावेळी आता इथे हा जो व्यक्ती आहे तो बोलू लागतो की मॅडम, मी प्रीतम धर्माधिकारीचा पी-ए आहे. मॅडम, त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये ते पूर्णतः जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं ब्लड जे आहे ते खूप गेलं आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की मग तुम्ही मला का कॉल केला आहे आणि तेही एवढ्या रात्री? तर त्यावेळी तो जो पी-ए आहे तो बोलू लागतो की मॅडम, मला ना त्यांच्यासाठी ब्लड हवं आहे, पण मला कुठेच त्यांचं ब्लड अवेलेबल दिसत नाही आहे. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की एवढ्या सगळ्या ब्लड बँक्स आहेत, तुम्ही कुठेही जाऊ शकता. तर त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की ठीक मॅडम, मी आत्तापर्यंत सगळ्याच ब्लड बँकमध्ये फोन करून पाहिलं आहे, पण कुठेही त्यांच्या ग्रुपचं ब्लड जे आहे ते मिळत नाही आहे. तर आता इथे ती सरकार जी आहे ती त्याला विचारू लागते की त्यांचं ब्लड ग्रुप काय आहे? तर त्यावेळी आता ते सांगू लागतात. आणि आता इथे या मनस्विनीचं ब्लड ग्रुप देखील तेच असतं. म्हणून आता इथे तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की मॅडम प्लीज, आमच्या सरांना तुम्हाला ब्लड द्यायला जमेल का? तर त्यावेळी आता इथे सरकार जी आहे ती आणखीनच विचार करू लागते. तर आता हा व्यक्ती जो आहे तो बोलू लागतो की सरकार, हे पहा, तुम्ही जर त्यांना ब्लड दिलं तर तुमचाच फायदा ठरणार आहे, कारण तुम्हीच त्यांच्याबरोबर कोलॅब करत आहात ना. तर त्यावेळी आता या गोष्टीचा सरकार विचार करू लागते की खरंच जर मी या कंपनीला हातभार लावला तर कदाचित माझाही फायदा तितकाच जास्त होऊ शकतो, असं आता इथे ती म्हणत असते. तर त्याचनंतर ती विचार करून सांगते की ठीक आहे, मला तुम्ही ॲड्रेस द्या, मी तिथे पोहोचते, असं म्हणत आता मनस्विनीने त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारला आहे. आणि आता ती मनस्विनी स्वतः तिचं ब्लड जे आहे ते त्या प्रीतम धर्माधिकारीला देण्यासाठी जाणार आहे. आणि आता मनस्विनी जी आहे ती आता घरामधून बाहेर पडण्यासाठी निघालेली असते. आणि हा सगळा प्लॅन जो आहे तो सखीचा असतो. सखीला माहिती आहे की आता सरकारला गरज आहे म्हटल्यानंतर सरकार तर नक्की जाणार आणि ते ब्लड देणार आणि सगळं काही माझ्या मनासारखं होणार. तर आता सखी त्याच गोष्टीची वाट पाहत असते की कधी एकदा ही सरकार घराच्या बाहेर पडते. ती आता आतमध्ये उभा राहून पाहत असते,
कारण तिला आता तिथे पोहोचायचं असतं त्या हॉस्पिटलमध्ये. तर रक्ताचे रिपोर्ट्स आल्यानंतर ती काय करणार आहे आणि काय नाही हे तर आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता ही सरकार जी आहे ना, ती आता हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर ती त्या प्रीतम धर्माधिकारीला पाहते की कशा पद्धतीने त्यांना पट्ट्या वगैरे लावलेल्या आहेत आणि त्यांचं खूप ब्लड लॉस झालेलं आहे. तर त्यावेळी ते पी जे आहे ते सरकारला म्हणू लागतात की खरंच मॅडम, तुम्ही जर अगदी देवासारख्या धावून आला आहात. तुम्ही जर आज आल्या नसत्या तर मी ब्लड ग्रुप किंवा हे जे काही ब्लड आहे ते कसं शोधलं असतं मला माहिती नाही. कारण सगळीकडे फोन ट्राय केले पण कुणीही द्यायला नाहीच म्हटलं. तर त्यानंतर तेवढ्यातच इथे सिस्टर येते आणि सिस्टरने ते इंजेक्शन जे आहे ते हातामध्ये घातलेलं आहे आणि आता त्यामधूनच इथे ते रक्त काढलं जाईल. तर तेवढ्यातच आता इकडे सरकारला सुई घातल्यानंतर खूप त्रास होतो, तरी देखील आता ती स्वतःच्या बिझनेससाठी ही रिस्क घ्यायला आलेली असते. इकडे हा प्रीतम धर्माधिकारी असा शांत पडलेला असतो, एखादा मृत व्यक्ती पडलेला आहे असं तो पडलेला असतो. तर त्याच नंतर आता इथे या सरकारचं ब्लड दिलं जाते. तर तेवढ्यात सखी जी आहे ती त्या व्यक्तीला अलीकडे बोलावते आणि त्याच्याशी बोलू लागते की काय झाले, सगळं काही व्यवस्थित आहे ना, म्हणजे सरकारने ऐकले का तुमचं? तर आता ते सांगू लागतात की हो हो, त्यांनी माझं सगळं ऐकलं आहे. आता फक्त एकदा रिपोर्ट आली की ते रिपोर्ट आम्ही तुमच्या हातामध्ये ठेवूयात. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की ठीक आहे. आणि इकडे इकडे पुन्हा तो पिये आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर इथे पुन्हा नस येते आणि ते सलाईन वगैरे सगळं काही काढून टाकते. तर इकडे ही सखी विचार करते की आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आणि तेही अगदी लवकर. तर इकडे आता सरकारचं रक्त काढून झालेलं असतं. मग आता सरकार ती सुई वगैरे काढल्यानंतर उठून बसते आणि त्यावेळी आता इथे हे पी जे आहे ते बोलतात की मॅडम, खरंच तुमचे खूप धन्यवाद. कारण तुम्ही जर आला नसतात आज वेळेवर तर आमच्या साहेबांचं काय झालं असतं. कारण कुठेच त्यांचं रक्त मिळायला काहीच पर्याय उरलेला नव्हता. तर त्यावेळी आता इथे ही जी सरकार आहे ती बोलते की आता किती वेळा तुम्ही थँक्यू बोलणार आहात. तर त्याचनंतर येथे पी जे आहे ते बोलू लागतात की मॅडम, तुमच्या एवढी मदत आमची कोणीच केली नाही आहे आत्तापर्यंत. तुम्ही वेळेला देवासारखे धावून आला आहात. मग मी तुम्हाला काय बोलणार ना. तर त्यावेळी आता इथे सरकार जे आहे ते बोलतं की हे पहा, आता जेव्हा कधी त्यांचा रिपोर्ट येईल ना, म्हणजे ते नॉर्मल स्टेबल झाले की मला फोन करा. नाही तर सकाळी अपडेट करा की ते कसे आहेत वगैरे, ठीक आहे, असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर इथे हा जो पिया आहे ना तो बोलतो की हो हो मॅडम, आम्ही तशी तुम्हाला अपडेट करू. तर आता इथे ती प्रीतमकडे पाहू लागते आणि बोलते की चला आता मला निघायला हवं, आता मला आणखीन उशीर झालेला चालणार नाही. तर आता इकडे हा जो पिया आहे ना तो बोलतो की ठीक आहे, पण तेवढ्यातच सरकारच्या लक्षात येतं. सरकार म्हणते की मला सांगा, ह्यांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे तरीही त्यांची आई वगैरे घरचं कुणीच कसं आलं नाही अजून. तर आता हा जो पिया आहे ना तो खोटं बोलतो सखीच्या सांगण्यावरून. सखी तिकडून खुणावत असते. सखी सांगते की त्यांना ना पॅरालिसिस आहे आणि त्यामुळे त्यांना या गोष्टीचा त्रास होईल म्हणून आम्ही त्यांना सांगितलंच नाही. जेव्हा ते स्टेबल होतील त्यावेळेस मीच त्यांना घरी घेऊन जाईल, असं आता इथे त्याने तिला सांगितलेलं आहे. ती बोलते की ठीक आहे. तर आता तिलाही कुठेतरी वाटू लागतं की कदाचित त्यांची आई आजारी असल्यामुळे त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणूनच कदाचित त्यांनी सांगितलं नसेल. त्यामुळे तिनेही जास्त काही विचार केला नाही. ती बोलते की ठीक आहे, चला आता मी निघते, असं म्हणत ती आता बाहेर पडते. तर ती बाहेर पडल्यानंतर सखी जी आहे ती लगेच आतमध्ये येते. ती बोलू लागते की खरंच तुम्ही खूप छान काम केलं आहेस आणि अगदी तिला संशय न येता केला आहेस. त्यामुळे आता सखीला खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच तिथे कोपऱ्यावर ठेवलेली इथे सरकारच्या गाडीची चावी सखीला दिसते आणि इकडे सरकार पुढे जाते. सरकारच्याही लक्षात येतं की तिने चावी विसरली आहे तिथेच. तर आता सरकार जी आहे ती लगेचच तिथून वापस फिरते आणि चावी आणण्यासाठी वापस येते. तर सखीला लक्षात येतात सखी तिथेच कॉटखाली लपून बसलेली असते आणि इकडे सरकार जी आहे ती चावी उचलते आणि उचलल्यानंतर तिच्या हातनं ती चावी खाली पडते. तर कॉटच्या खाली सखी लपलेली असते आणि इकडे सरकार जेव्हा ती चावी घ्यायला जाणार आणि त्या कॉट खाली पाहणार तेवढ्यातच
त्यातच आता हे जे पी आहे ते सरकारला आवाज देतात की सरकार खरंच थँक्यू बरं का, असं म्हणत आता इथे तिने ती चावी तोपर्यंत उचलली आहे. आणि आता इथे सरकार बोलते की ठीक आहे चला मी आता निघते, असं म्हणत आता ती कॉटच्या खाली डोकावून न पाहता चावी घेऊन तशीच तिथून निघून चाललेले आहे. पण कुठेतरी तिच्या मनात असं वाटत असतं की नक्की या कॉटखाली काहीतरी आहे. तिच्या मनात असं वाटत होतं, पण तरी देखील आता तिने न डोकता तिथून निघून जाणंच योग्य समजलं आणि ती तिथून निघून गेली. पण त्यावेळी पियेला खूप भीती वाटली होती. जर या सरकारने सखीला इथे पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण आता सखीला ही भीती वाटली होती की जर सरकारने पाहिलं तर आपला प्लॅन चौपट होईल. पण असं काहीही झालेलं नसतं. ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर ती गेल्यानंतर सखी बाहेर येते. सखी बाहेर आल्यास इथे त्या पियेला विचारू लागते की गेली का सरकार? तर आता सरकार बोलतात की हो ती गेली आहे. तर त्याचनंतर सखी बाहेर येताच आता इकडे त्या पियेला आणि इथे प्रीतम धर्माधिकारीला सांगू लागते की आता माझं काम जे आहे ना ते तुम्ही दोघांनी अगदी खूप सोपं केलं आहे आणि तिला काही संशय न येता हे काम केलं आहे. खरं तर मला खूप आनंद झाला आहे. तर हा प्रीतम धर्माधिकारी अजूनही निश्चित पडलेला असतो आणि इकडे आता सखीच्या सांगण्यामुळे आता ते दोघेही जण तयार झालेले आहेत. आता इकडे हा प्रीतम धर्माधिकारी उठलेला आहे आणि आता सखी सांगत असते की आता तुम्ही दोघांनी काम करायचं आहे की आता तुम्ही दोघांनी इथे तिच्या नजरेस येईल असं कुठेही फिरकायचं नाही. तिच्या नजरेस तुम्ही आलेच नाही पाहिजे. इथे तुम्ही राहायचंच नाही. खरं सांगितलं तर तुम्ही कुठेतरी काही दिवसांसाठी लांब निघून जा, जेणेकरून हिला लक्षात येणार नाही की हा सगळा आपला प्लॅन होता. तर आता इथं हा प्रीतम धर्माधिकारी बेडवरून उठून निघून चाललेला आहे आणि ते दोघेजणं मिळून आता आता कुठेतरी बाहेर निघून जाणार आहेत. आणि इकडे आता ही सखी ती ब्लडची पिशवी हातात घेत म्हणत असते की आता तुला माझ्यापासून कुणीच वाचू शकत नाही मनस्विनी, कारण तुझं सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि तू कितीही त्याला नकार दिलास ना तरीही, कारण तिच्याकडे असणार आहे तिचे ब्लड ग्रुप्स. इकडे आता कबीरच्या घरी इथे ही कबीरची जी काही आई आहे ती या तेजस्विनीला सांगत असते की कबीरने मला एक व्हिडिओ पाठवला आहे आणि हे बघ तेजस्विनी, आता तुला मनस्विनीसारखं सगळं काही करावं लागेल. तिच्यासारखी ॲक्टिंग, खायची वगैरे, बोलायची, सगळं काही तिच्यासारखं तुला आलं पाहिजे. हुबेहूब तिच्यासारखीच नकल करायची आहे आणि त्यासाठी आता इथे कबीरने माझ्याकडे एक व्हिडिओ पाठवला आहे मनस्विनीचा जेवण करतानाचा, आणि आता तो व्हिडिओ पाहून तू तिच्यासारखं जेवण करणार आहेस. तर त्यावेळी आता इथे या तेजस्विनीसमोर जी मनस्विनी खाते तो नाश्ता ठेवलेला असतो. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की हे बघ, मला ना असं हे खाणं अजिबात आवडत नाही गं. मला पोहे, उपीट, नाश्ता, शिरा हे नाश्त्याला हवं असतं, पण हे हे मला अजिबात चालणार नाही गं. तर त्यावेळी आता इथे ती सांगू लागते कबीरची आई की नाही, आता तुला हेच खावं लागेल. जर तुला तिच्यासारखं बनायचं असेल तर तुला हे करावंच लागेल. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीकडे कुठलाही पर्याय उरलेला नसतो. तर ती बोलते की ठीक आहे, करते मी ट्राय, असं म्हणत आता तिने खायला सुरुवात केलेली आहे. तर आता ती एक एक चमच खात असते आणि ती पाहते की तेजस्विनी कशा पद्धतीने खाताना रिॲक्ट करत असते, तसं तसं ती खाऊ लागते. इकडे आता ही प्रेरणा जी आहे ती तेजस्विनीला याच्यात पाहत असते. खरं तर तिला हिचं लूक पाहून खूप आवडलेलं असतं, पण फक्त मनस्विनीचा स्वभाव कोणालाही आवडत नसतो. तर त्यामुळे आता इथे ही जी प्रेरणा आहे ती खूप खुश झालेली आहे. आणि इकडे सखीने काका आणि काकूंना रूममध्ये बोलावून घेतलेलं आहे आणि काका काकूंना सगळं काही आत्तापर्यंत तिने जो काही प्लॅन केला आहे त्या प्लॅनबद्दल सांगत असते. खरं तर कबीर या सगळ्या त्यांच्यामध्ये नव्हताच आणि म्हणूनच कुठेतरी सखीला खूप वाईट वाटते. पण आता काय करणार ना,
त्याच्याकडेही त्याची कामे आहेत असं आता इथे कदाचित काका आणि बाकीचे सगळेही बोलणार. पण आता सखीला ते सगळं बोलायचं नव्हतं. सखी त्या सगळ्यांना सांगू लागते की हे पहा, आपला प्लॅन जो आहे ना तो सक्सेस झाला आहे. तर आता इथे काका बोलतात की काय सखी, खरंच? म्हणजे तुला जे काही सुचलं होतं ते तू केलंस? तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की हो काका, मला जे सुचलं होतं ते मी केलं आणि त्यामध्ये सरकार अडकली आहे. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की काय, म्हणजे आता आपली सखी खूपच डोकेबाज झाली आहे. तर त्यावेळी सखी सांगू लागते की हो, आपल्याकडे तिचे ब्लड ग्रुप्स आहेत. असं म्हटल्यानंतर आता त्यांना खूप आनंद होतो, कारण आता या रक्तावरून देखील ओळखता येतं की मी मनस्विनीची मुलगी आहे की नाही. तर त्या काका बोलतात की ठीक आहे. तर आता हे सगळं कसं केलं, सखी सगळं काही सांगू लागते की कशा पद्धतीने तिने त्या 2 माणसांची मदत केली आणि तिला संशय न येता हे सगळं तिच्याकडनं करून घेतलं. तर तिची काकू जी आहे ती बोलते की सखी बाळा, तू खूप रिस्क घेतलीस आणि तू त्यामध्ये खरी उतरली आहेस, त्यामुळे काही वाटत नाही बघ. पण जर तू यात कुठे अडकली असतीस तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ती बोलते की नाही काकू, असं काहीही आणि कधीही होणार नाही. तर त्याच नंतर आता इकडे ज्यावेळी हे सगळे बोलत असतात, कबीर तेवढा तिथे येतो आणि बोलतो की काय आहे ना, मीटिंगमुळे मला तुमच्यासोबत प्लॅन करायला जमलंच नाही. पण आता मी ऐकतोय सगळं काही, मी ऐकेल सगळं काही आणि तुम्ही म्हणाल ना तसंच करेल. तर त्यानंतर आता इकडे सखी जी आहे ती म्हणत असते की कबीर, मला माहिती आहे की तुझा काहीतरी लपंडाव नक्कीच चालला आहे आणि मी तो शोधून काढण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. असं आता इथे ही सखी म्हणत असते कबीरला. पण कबीरचं म्हणणं काय असतं की मला तुमचा प्लॅन सांगा, की तुमचं काय चाललं आहे, कुठपर्यंत आलं आहे तुमचं प्लॅनिंग त्या मनस्विनीला खाली पाडण्यासाठी. तर त्याचनंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कबीर ऑफिसला जाण्यासाठी निघाला होता आणि सखी जी आहे ती कबीरला म्हणत असते की कबीर, आज तू कुठे जातोय हे मला शोधून काढायचंच आहे. कारण तू तर तुझ्या मनाने मला काही सांगत नाही आहे, पण तू काय लपंडाव करतोय हे मला पाहायचं आहे. तर त्यावेळी आता सखीने ठरवलं आहे की आज काहीही झालं तरी कबीरचा पाठलाग करायचा. तर त्यानंतर आता ती पाठलाग करतच होती. पण कबीरला देखील कुठेतरी लक्षात आलं होतं की सखीला आपल्यावरती डाऊट आला आहे आणि सखी आपला पाठलाग करत आहे. म्हणून आता तोही तिला चकमा देण्यासाठी ऑफिसला जाणार आहे. पण आता इकडे ही सखी सखी जी आहे ती बोलते की कबीर नाही, मला माहिती आहे, तुला कळालं आहे की कदाचित मी तुझा पाठलाग करत आहे वगैरे. तर आता सखीच्याही ते लक्षात येतं. इकडे आता सरकार सरकार देखील आवरून ऑफिससाठी जाण्यासाठी निघालेली असते. तर इकडे सखी जी आहे ती रस्त्यावरती थांबलेली असते आणि सखीला खूप वाईट वाटत आहे की कबीर तिच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि असं का करत आहे, या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. तर त्याचनंतर आता इकडे सरकार सरकार जी आहे ती प्रीतम धर्माधिकारीला कॉल करत असते. खरं तर तिला वाटत होतं की आता ही जी तब्येत स्टेबल झाली आहे की नाही, चौकशी करण्यासाठी ती फोन करत असते. पण त्यानंतर आता ती आवरत असताना ती तो परफ्यूम पाहते. परफ्यूम हातात घेताच ती तो परफ्यूम अंगावरती मारणार असते. तेवढ्यात तिला त्या परफ्यूमवरती एक चिठ्ठी दिसते आणि त्या चिठ्ठीवरती ती हात फिरवते आणि ती चिठ्ठी काढते. तर त्या चिठ्ठीवरती फक्त पॅरिस नाव लिहिलेलं असतं, पण ती चिठ्ठी जी आहे ती अगदी नकली असते. तर त्यावेळी ती बोलते की म्हणजे हा परफ्यूम पॅरिसवरून आणलेला नाही आहे, तर यावरती फक्त ते स्टिकर लावलेलं आहे. आता ती म्हणते की माझी एवढी मोठी फसवणूक, म्हणजे कुठेतरी तिला कळालं आहे की तिला कोणीतरी फसवत आहे आणि तोही तो प्रीतम धर्माधिकारी. असं तिच्या लक्षात येताच लगेचच ती कॉल करायला लागते आणि कॉल करत असताना आता ती प्रीतम धर्माधिकारीला कॉल करत असते, पण त्याचा फोन काही लागत नसतो. आता कुठेतरी ही सरकार वैतागली आहे त्याचा फोन करत करत. आणि ती या सगळ्या गोष्टीचा खूप खोलात विचार करणार आहे की हे सगळं माझ्यासोबत कसं घडलं आणि खरंच हा माणूस एक बिझनेसमन आहे का, या बदल्यात देखील आता ती चौकशी वगैरे करणार आहे आणि त्याचे सगळे काही पाठीमागचे बिझनेस शेड्यूल चेक करणार आहे. तर आता इकडे सखी उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल की सखीने आता इकडे या कबीरचा पाठलाग केलेला आहे. आपण पाठलाग करता करता इथे कबीरचे सगळं काही लक्षात आल्यामुळे
कबीर काय तिला सापडत नाही जिथे तिला सापडायला हवा होता. तर मित्रांनो, आता उद्या सखीला कळेल का की कबीर त्याच्या घरी जातो आणि त्याच्या घरी तिथे सखीची आई वगैरे आहे? हे सत्य उद्याच्या भागात कळेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्कीच पहा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.